तर पंचांना विनंती करतो लवकरात लवकर मैदानात ताबा घ्या, लवकरात लवकर सामना चालू करा. अजून एक सामना खेळवण्यात येणार आहे. प्रकाश झोतामध्ये आपण खेळू, सामना खेळू अशी मी इच्छा करतो, इच्छा बाळगतो. मी वारंवार विनंती करेल. तर आपण हॅलो हॅलो तर आपण नेहमीच पाहतो आपल्या कामोठ्या नगरीमधील जे श्री गणेश 11 संघाचे नेतृत्व करतात ते आमचे मित्र महाराष्ट्र पोलीस जयजी पाटील यांचा सर्व मित्र परिवार हा अलिबाग संघाचा संघ आणि त्यांचेच मित्र परिवार इथे खेळताना दिसतात. आता आपल्याला एक ओळख पण पटवून दिली की महाराष्ट्र पोलीस म्हणून सेवेत आहेत ते प्रसाद पाटील आणि तेच प्रसाद पाटील स्टाईलला खेळताना दिसतील. या आधी सामन्यावर चांगली फलंदाजी पाहायला मिळाली, तीच फलंदाजी पाहायला मिळेल का, ते षटकार पाहायला मिळतील का, नक्कीच प्रश्नचिन्ह असेल. कारण समोर पण मात्र तेवढाच मोठा एक गोलंदाज रायगडचा स्टार समर्थ कडू. पहिला चेंडू आकुटापा चेंडू डाव्या एसटीकडून उजव्या एसटीकडे वळणारा हा चेंडू आणि चेंडू काही समजला नाही. पहिला चेंडू निर्धाव चेंडू म्हणावा लागेल तो मात्र समर्थ कडू यांचा. चांगली सुरुवात आपल्या गावठाण संघासाठी. पुन्हा एकदा समर्थ डावकर आहे हाताचा गोलंदाज, पुढे टाकलेला चेंडू पुन्हा एकदा त्याच प्रकारे फिरकीचा जादूगार म्हणून ज्या गोलंदाजाला ओळखला तर पुन्हा रायगडमध्ये तोच हा गोलंदाज इथे येऊन आपलं प्रदर्शन करताना दिसतोय. चांगलं प्रदर्शन म्हणावं लागलं आपल्या गोलंदाजी मार्फत. पुन्हा एकदा समर्थ समोर असेल तो मात्र प्रसाद. आता मात्र चेंडूची पाहणी केली, चेंडूला येऊ दिलं बॅटपर्यंत, हलक्या पद्धतीने खेळून काढला पॉईंटच्या दिशेने. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय, चांगला थ्रो फेक पण झाला आणि त्यानंतर वैयक्तिक संघाचं मात्र खातं खोलतं या ठिकाणी प्रसाद. अतिशय धीम्या एक धावेने सुरुवात झाली संघाला आणि वैयक्तिक खात्याला ती मात्र प्रसादाची. आता मला स्टाईलला खेळ तो प्रफुल्ल जोरदार प्रहार केलाय खोलवर पद्धत चेंडूला उकडून लावलंय सीमेरेच्या बाहेर 6 धावेसाठी. धावसंख्या मात्र आता जलद गतीने वाढताना दिसते. धावसंख्या होती ती 7. चांगला फटका पाहायला मिळाला प्रफुल्ल यांच्या बॅटमधून. हॅलो या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं की सुरुवातीला प्रसादाने आक्रमकता घेतली होती, आक्रमक पवित्र स्वीकारला होता. त्यानंतर म्हणजे आताच्या सामन्यामध्ये प्रफुल्ल याने आक्रमण घेताना दिसतंय. तो पाहायचंय या आधी चेंडू होता तो षटकार मारला होता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय, त्या ठिकाणी एक धाव तो नक्की मिळणार आणि खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चांगला चेंडू होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची मात्र साथ मिळत नाही. चेंडू मात्र जातोय क्षेत्ररक्षकाला चकवून 4 धावांसाठी. या 4 धावांनी आता मात्र फायदा मात्र होतो अलिबाग संघाला. संघाची धावसंख्या होते या ठिकाणी 11. पहिलं षटक चालू असताना चांगला कमबॅक केला होता समर्थ कडू आणि षटकारानंतर त्यानंतर थोडीशी मिसफील्ड होताना दिसली. 7 लाभली नाही क्षेत्ररक्षकाची समर्थ कडू याला. ज्या ठिकाणी 1 धाव जाणार होतं त्या ठिकाणी 4 धावा मिळाल्या. पुन्हा एकदा समर्थ तयार. समोर असेल तर प्रफुल्ल काही थांबताना दिसत नाही. सलगचा हा दुसरा षटकार पहिल्या षटकामधील. चांगली फलंदाजी, चांगला स्कोर उभा करताना दिसतोय तो मात्र प्रफुल्ल आपल्या संघासाठी. षटक संपतंय, पहिल्या षटकाचा खेळ संपतो या ठिकाणी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 17 धावसंख्या उभी केली ती मात्र प्रफुल्ल याने आपल्या संघासाठी. प्रसाद पाटील अजूनपर्यंत शांत आहे. पहिल्या सामन्यामध्ये झंझावाती खेळी केली होती प्रसादाने, त्यानंतर प्रफुल्लाने त्यांना चांगली साथ दिली होती. आता मात्र उलट होताना दिसतंय. प्रसाद शांत आहे आणि प्रफुल्ल पाटील मात्र आक्रमण करताना दिसतोय. आणि याच्या आक्रमणाच्या जोरावर आतापर्यंत पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली ती मात्र 17. आणखी एक मोठा गोलंदाज आपल्या समोर येतोय तो मात्र अंकुश. या फलंदाजींना अंकुश लावेल की काय. फिरकीचा जादूगार, आणखी एक चांगला गोलंदाज, लेग कटर ऑफ कटर टाकण्यामध्ये जो माहीर आहे चतुर गोलंदाज अंकुश. पहिला चेंडू आकुटाब्या चेंडू डोक्यावरून जाणारा फलंदाजा चेंडू पंच मात्र दंडित करतात या ठिकाणी. अवंत धाव मिळते. पहिला चेंडू खराब चेंडू टाकता होतो मात्र अंकुश. अवंत धावेने संघाची धावसंख्या भर पडते. संघाची धावसंख्या होते ती मात्र 18. पुन्हा एकदा अंकुश तयार असेल. प्रसादाला
पाहायचा डान्सिंग क्रिकेट पुढे मागे वळून चेंडूला मात्र भिरकावून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. चांगली फलंदाजी. आता मात्र कुठेतरी सूर गवसताना दिसतो तो मात्र प्रसादाला, कारण या दे सामन्यामध्ये देखणे फटके पाहिले होते. त्यानंतर मात्र समर्थ कडूने कुठेतरी थांबवलं होतं या प्रसाद पाटीलला. त्यानंतर मात्र दुसरं षटक घेऊन आलाय तो अंकुश, आणि अंकुशच्या गोलंदाजीवर मात्र चांगला समाचार घेताना दिसतोय तो मात्र आता प्रसाद पाटील. तर पाहायचं धावसंख्या होती ते आतापर्यंत 24. पुढचा चेंडू घेऊन राईट वर विकेट मारा करेल 6-7 पावलांचा रनअप घेऊन. पुन्हा एकदा लेग कटर पद्धती चेंडूला दिशा दाखवतोय किपरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. चौपेर बाजूने फटकेबाजी करताना दिसतोय हा फलंदाज. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी म्हणजे आरसी बॉयज अलिबाग संघासाठी. संघाची धावसंख्या झाली ती आतापर्यंत 30. दुसरं षटक चालू असताना पुन्हा एकदा अंकुश तयार असेल. समोर आक्रमक फलंदाज प्रसाराला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न बसतोय. विकेट किपरला चकवा दे. चेंडू मात्र जातोय सीमेरेषेलगत. त्या ठिकाणी 1 धाव तर नक्की मिळणार आहे. एका धावेवर समाधान बायच्या स्वरूपात मिळणारी धाव. एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 31. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना तर पाहायचं आता मात्र ज्याने आक्रमण स्वीकारलं होतं तोच फलंदाज टॅगला खेळताना दिसेल प्रफुल्ल पाटील. स्लो पद्धतीचा चेंडू फलंदाजाच्या डोक्यावरून जाणारा चेंडू पाहायचा आहे. या ठिकाणी 1 धाव तर नक्की मिळते. पंचांकडे दाद मागतात दोन्ही फलंदाज, पण पंचांवरती काहीच परिणाम नाही. नक्कीच पंचांचा इशारा येतो. तिसरा पंचांची मागणी करतात या ठिकाणी. आम्ही स्क्रीनवर बघू, या ठिकाणी पाहणी करू, त्यानंतर निर्णय दिला जाईल. आणि हा खराब चेंडू वाईट चेंडू डिक्लेअर केला जातो या ठिकाणी, आणि हा अवंत धाव मिळते या ठिकाणी. तिसऱ्या पंचाच्या सहाय्याने हा दिलेला निर्णय, आणि हा खराब चेंडू भेटलाय. 1 धाव मिळते ती मात्र आरसी बॉयज अलिबाग संघाला, आणि एक बॉल बाउन्सने दंडित करतात पंच अंकुशाला. आता मात्र पुढे टाकलेला चेंडू खोलवर पद्धती चेंडू होता. त्या ठिकाणी 1 धाव तर नक्की मिळणार. चांगला क्षेत्र होतोय. दुसऱ्या धावासाठी धावतात का पाहायचं आहे. बघता 2 धावा धावून पूर्ण करता दोन्ही फलंदाज. चांगला ताळमेळ पाहायला मिळतो दोघांमध्ये. एका बाजूला प्रसाद तर दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल. धावसंख्या होती ती 35. पुढे सरसावला, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, पण तेवढंच चालण्याच्या बुद्धीचा हा गोलंदाज. चेंडूला थोडासा मागे खेचला, फलंदाजला यायला दिलं, आणि चेंडू मात्र जातो निर्धाव विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक पाहायला मिळतो अंकुश यांच्या गोलंदाजी मार्फत. पुन्हा एकदा अंकुश तयार असेल. पुन्हा एकदा प्रसाद पाटील. चेंडूला यायला दिलं, चेंडूचा वेध घेतला, चेंडूला भिरकावून दिलं विकेट किपरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. चांगला फटका, देखना फटका पाहायला मिळाला. 360 पद्धतीचा हा खेळ पाहायला मिळतो प्रसाद पाटील यांच्या बॅटमधून. चौफेर फटकेबाजी पाहायला मिळाली आतापर्यंत. या षटकाराने धावसंख्या आतापर्यंत झाली ती मात्र 41. 2 षटकांचा खेळ संपला म्हणजे अवघ्या 12 चेंडूमध्ये 41 धावा कुठून काढल्या तर मात्र प्रसाद आणि प्रफुल्लाने. आतापर्यंत फलंदाजीचा विचार केला तो वैयक्तिक आपण बघतोय. प्रसाद हा 21 धावसंख्येवर खेळतोय तर प्रफुल्ल 16 धावसंख्येवर खेळतोय. चांगली फलंदाजी आतापर्यंत. तर पाहायचं वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजाचं नाव सांगायचंय कृपया. पहिला चेंडू जयेंद्र येतोय.
गोलंदाजीसाठी या आधी सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती. तो जयेंद्र येतोय उर्वरित 12 चेंडू टाकण्यासाठी, म्हणजे पहिलं तिसरं षटक घेऊन येतोय तो जयेंद्र. पहिला चेंडू असेल. चांगला वेग होता, आकुटापा चेंडू होता, वेगावर स्वार मात्र होतोय प्रफुल्ल काही थांबताना दिसत नाही. पॅव्हिलियनच्या डोक्यावरून पॅव्हिलियनला सलामी देत हा षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या झाली ते आतापर्यंत 47. चांगला फटका, दखना फटका पाहायला मिळाला. एक वेग होता, वेगवान गोलंदाज जयेंद्र आणि जयेंद्रच्या गोलंदाजाचा चांगला समाचार मात्र घेतला. पहिल्या चेंडूवरती स्वागत करून दिलं या षटकाराने. आतापर्यंत धावसंख्या मात्र झाली 47. चांगली खेळी पाहायला मिळते मात्र आरसी बॉयज अलिबाग या संघाची. कामोठे नगरीमध्ये दाखल झालेला हा संघ आणि आपल्या खेळीचं प्रात्यक्षिक दाखवताना दिसतात हे अलिबाग संघाचे खेळाडू. तर तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकामधील पहिला चेंडू आला, पहिला चेंडू षटकार आला. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा जयेंद्र तयार. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. आता मात्र उंची जास्त लांबी कमी, क्षेत्रक्षय धावताना दिसतोय. चांगला झेल, अप्रतिम झेल आणि गडी मात्र बाद करण्यात यशस्वी होतो तो जयेंद्र. बऱ्याचशा उशिरानंतर एक चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि चांगला चेंडूवरती विकेट पाहायला मिळाला. विकेट मात्र बाद झालं तो प्रफुल्लांच्या स्वरूपात. मोठा धक्का म्हणावा लागेल आरसी बॉयज अलिबाग संघाला. चांगली फटकेबाजी करत होता तो प्रफुल्ल प्रसाद पाटील यांच्या साथीने. हॅलो हॅलो हॅलो. तर आणखी एक मोठं नाव अलिबाग जिल्ह्यामध्ये फेमस असलेलं विनोद वटकरे. नवीन फलंदाज पाहायचं आहे कशा प्रकारे फलंदाजी करेल आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू घेऊन जयेंद्र विनोदसाठी. पहिला चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय. विकेट किपरला चकवा दे, चेंडू मात्र जातोय विकेट किपरच्या मागे. सीमेरेषेलगत एक धाव तर नक्की मिळणार आहे. पहिला चेंडू होता, प्रहार करण्याचा होता, बॅट कट म्हणजे एक धाव, एक खातं वैयक्तिक खातं खोलतं या ठिकाणी विनोद. तर आता मात्र स्टाईलला सलामीवीर फलंदाज ज्याने आक्रमक पवित्रा घेतला आहे पहिल्या सामन्यापासून, तोच हा फलंदाज प्रसाद पाटील. पाहायचं कशा प्रकारे खेळी करेल जयेंद्रच्या गोलंदाजीवरची. पाहायचं आहे जोरदार फटका मारण्याच्या नादात पायाला चेंडू आदळतोय. त्या ठिकाणी एक धाव तर धावून काढतात दोन्ही फलंदाज. एका धावेवर समाधान मानतोय आणि मला वाटते बायच्या स्वरूपात, लेग बायच्या स्वरूपात मिळणारी एक धाव या ठिकाणी. धावसंख्या होती ती 49, 49. लॉस ऑफ 1 विकेट. तर पाहिजे पुन्हा एकदा जयेंद्र तयार असेल. समोर असलेला नवीन फलंदाज विनोदांना जोरदार प्रहार केला आहे. अलिबागचा हा सितारा या ठिकाणी चमकत असताना दिसतोय कामोट्यामध्ये. आणि षटकाराने संघाची धावसंख्या मात्र होती 55. आरसी बॉयज अलिबाग संघाची, अलिबाग संघाचं अर्धशतक पलकावर लागताना दिसतंय. अवघ्या तिसऱ्या षटक चालू असताना चांगली फलंदाजी आतापर्यंत राहिली ती मात्र अलिबाग संघाची. या ठिकाणी पाहायचं पंचांकडे अपील करताय दोन्ही गोलंदाज आणि विकेट किपर. पंचांकडे मारतो काही दाब हे नाही, परिणाम नाही. तर या ठिकाणी पंचाने आपला निर्णय तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. पंचाने सांगायचं आहे तिसऱ्या पंचाचा निर्णय दिला जाईल या ठिकाणी. तिसऱ्या पंचाचे काम पाहता या ठिकाणी संजयजी म्हात्रे आपण पाहू शकतो. आणि हा खराब चेंडू या ठिकाणी आपण पाहिलं, स्क्रीनवरती पाहिलं गेलं तिसऱ्या पंचांच्या मत्तीने हा निर्णय गेला. हा खराब चेंडू. अवंत धाव मिळते या ठिकाणी. धावसंख्या आतापर्यंत झाली ती मात्र 56,
लॉस ऑफ 1 विकेट. तर पाहायचं पुन्हा एकदा विनोद खेळायला तयार असेल, आक्रमक पवित्र तर घेतलाय त्याने पहिल्या चेंडूपासून जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. एक धाव तर नक्की पूर्ण करता दोन्ही फलंदाज, दुसऱ्या धावसाठी धावत आहेत आणि बघता बघता त्या ठिकाणी 2 धाव पूर्ण करता दोन्ही फलंदाज. 2 धावेन धावसंख्या मात्र होती ती 58. तिसऱ्या षटकाचा खेळ संपतोय, 1 गडी बाद 58. हॅलो, तर पाहतो आपण या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत धावसंख्या होती ती 58. हॅलो, तर पाहायचं या ठिकाणी वैयक्तिक पहिल्याने संघाच्या वतीने शेवटचे षटक घेऊन येतो तो गोलंदाज. गोलंदाजाचं नाव सुनील. सुनीलचा पहिला चेंडू असेल, आक्रमक फलंदाज प्रसादाला स्लो पद्धतीचा चेंडू, उजव्या हिष्टीच्या बाहेरचा जाणार हा चेंडू, पंचांचा इशारा होतो आमच्यापर्यंत. हा खराब चेंडू, अवंत धावेने सुरुवात करतो आपल्या गोलंदाजीला तो मात्र हा सुनील. खराब सुरुवात म्हणावं लागेल सुनील याची. आधीच 18 चेंडूमध्ये 18 धावा कुठून काढल्या होत्या, त्यानंतर मात्र या खराब धावेने भर पडते. खराब सुरुवात, सुनीलला कुठेतरी कमबॅक करावं लागेल आपल्या गावठाण संघासाठी. तर पाहायचं प्रसाद तयार असेल खेळण्यासाठी. पहिला चेंडू फायनलच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा लागून 1 धाव तर नक्की मिळते त्या ठिकाणी आणि खराब थ्रो फेक म्हणावं लागेल. त्याचा फायदा मात्र उठवतात दोन्ही फलंदाज आणि ज्या ठिकाणी 1 धाव मिळणार होती त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि 2 धावेने संघाची धावसंख्या मात्र आतापर्यंत झाली ती 61. 61 धावसंख्या आतापर्यंत होती. आतापर्यंत 12 चेंडू मध्ये 30 धावसंख्येवरती खेळतो तो प्रसाद. स्लो प्रकारचा चेंडूचा चांगला समाचार घेतोय, चेंडूला भिरकवतोय लॉंग बॉलच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. हा येणारा सनसनी खणखणी षटकार प्रसाद पाटील यांच्या बॅटमधून. प्रसाद पाटील काही थांबताना दिसत नाही आजच्या दिवसामध्ये. चांगली खेळी आतापर्यंत पाहायला मिळाली त्याच्या बॅटमधून. या सामन्यामध्ये पण आपण त्याची अर्धशतकी खेळी पाहिली, त्यानंतर मात्र त्याच फॉर्ममध्ये दिसतोय तो मात्र हा प्रसाद पाटील. आतापर्यंत 36 धावसंख्येवरती खेळतोय तो प्रसाद पाटील. तर पाहायचं या ठिकाणी सुनीलला कुठेतरी कमबॅक करावं लागेल, धावा थांबाव्या लागतील. 4थं षटक प्रगती पथकावर चालू आहे. उर्वरित चेंडूमध्ये कुठेतरी विकेट घ्यावा लागेल, निर्धाव चेंडू काढावे लागतील. तो पाहायचं कशा प्रकारे चेंडू टाकेल पुढचा तो मात्र सुनील. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पॅडल स्लिप केलाय, विकेट किपरच्या डोक्यावरून जाणारा हा षटकार. तो पाहायचा या ठिकाणी 55 निर्णय आमच्यापर्यंत येतोय 6 धावांसाठी. चांगली फलंदाजी, अतिशय हुशारीने खेळताना दिसतोय हा फलंदाज. प्रत्येक गोलंदाजीवर तुटून पडताना दिसतोय, प्रत्येक गोलंदाजाचा चांगला समाचार घेताना दिसतो हा फलंदाज म्हणजेच अलिबागचा हा सितारा प्रसाद पाटील. चांगली खेळी पाहायला मिळाली आतापर्यंत त्याच्या बॅटमधून. धावसंख्या मात्र झाली ती या षटकाराने 73 लॉस ऑफ 1 विकेट. 73 धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत. शेवटचे षटक चालू असताना चांगली फलंदाजी, देखणी फलंदाजी प्रसाद यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय, जमलेला सरळ पडत त्या ठिकाणी 1 धाव तर मिळते. स्वतःजवळ स्ट्राईक ठेवण्याचा विचार आणि बघता बघता शत्रक्षच्या हातातून चेंडू सुटतोय आणि 2 धाव तर धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 75 धावसंख्या होते आतापर्यंत. या आधी सामन्यामध्ये आपण पाहिलंय 5 षटकांमध्ये 75 धावा चेस केल्या होत्या त्या फलंदाजाने या संघाने आणि आता मात्र 4 षटकांचा सामना, 4थं षटक चालू असताना 75 धावा जमा केल्या आहेत त्या अलिबाग संघाच्या खेळाडूने.
पंचांकडे दाद मागतायत दोन्ही फलंदाज. पायचा या ठिकाणी पंचांवरती काहीच परिणाम दिसत नाही. उजव्या यष्टीच्या भारचा हा जाणारा चेंडू, परंतु चांगला चेंडू म्हणून पंच घोषित करतायत. पाहायचा पंचांचा इशारा आणि हा निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक. हॅलो, चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय ते सुनील यांच्या गोलंदाजी मार्फत. आता मात्र आकोटापाय चेंडूचा वेध घेतलाय. चेंडूला भेकावून दिलं ठेलोबॅनच्या दिशेने. चेंडू हा मंत्र जातो सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. धाव संख्या होती ती 79 आणि या 79 धावांमध्ये 17 चेंडू मध्ये 48 धावा कुठून काढल्या त्या प्रसाद पाटीलाने. अर्धशतक करण्यासाठी 2 धावांची गरज होती, परंतु या ठिकाणी षटक संपतोय. अवघ्या 14 चेंडू वरती 48 धावा. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली प्रसाद पाटील यांच्या बॅटमधून. तर पाहायचा या ठिकाणी 4 षटकांचा खेळ संपलाय. पहिलं सत्र या ठिकाणी संपतंय. दुसऱ्या सत्राचा खेळ चालू होईल. 24 चेंडू मध्ये 80 धावा जमा लागतील त्या मात्र विनोस्फोर्ट गावठण या संघाला. हॅलो, तर विनंती मी करेन इथे मेरिटेक पनवेल संघाचा जो कर्णधार असेल त्याने पॅव्हेलियनशी संपर्क साधायचा आहे. मेरिटेक पनवेल. तर चला RC बॉईज अलिबाग आपलं क्षेत्रक्षण ताबडतोब लावून घ्यायचं आहे. तसेच विनोस्फोर्ट गावठण आपल्या संघाची सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायचे.
चला सलामीची जोडी मैदानामध्ये समर्थ गड आणि आकाश यांना पाहतोय. पहिलाच बॉल बिगिट केला जातोय. बॉल उंचावरती, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि हा षटकार पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवरती दणदणी षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. कीपर कीपर कीपर. गुड कॅच. फलंदाज बाद. धक्का लागलाय पहिला. न्यू बॅटर प्रफुल्ल मैदानामध्ये येत. सहा या धावसंख्येवरती पहिला धक्का लागला. एकूण टार्गेट आहे ते 80 धावसंख्येचं. आउटसाइड ऑफ स्टंप. कीपर बीट झाल्यात. बॉल चाललाय. वाईट +1 2. डॉट बॉल पहा मिळतो आपल्याला. भले मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे ते सुद्धा 80 धाबा 4 षटकामध्ये करायचे असताना या ठिकाणी डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न नाही आहे. एकेरी धाव. एकच धाव मिळत असताना पहा मिळतो आपल्याला. यावेळेस फटका चांगला. खेळाडू नाहीये. अगदी सरळ रेषेत षटकार. पुन्हा एकदा फटका हवेत केल्यात. कॅचिटचा कॉल. कॅच आउट. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2 विनोद स्पोर्ट गावठाण संघाला.
न्यू बॅटर जितेंद्र मैदानामध्ये येत असताना गोलंदाज सूरज यावेळेस फुल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा कॅचिटचा कॉल आहे. फिल्डर कोणी नाही आहे. पहिल्या टप्प्यावरती बॉलला उचललाय 2 धावा. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 2 सुरू आहे आणि एकूण धावा आहेत त्या 17 धावा. टार्गेट आहे ते 80 धावसंख्येचं. पूल केलाय. फटका पसलाय हवेमध्ये. झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. प्रफुल मध्ये येत असताना आपल्याला पाहा मिळतोय. अत्यंत चांगले बॉलिंग साईड. या ठिकाणी पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज तर नाहीये तोपर्यंत एकच धाव. एक धाव एकवटली जाते. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला. स्वीपर कव्हरच्या दिशेला फिल्डर उपस्थित आहेत. एकच धाव. एका दुःखा धावांनी काही होणार नाहीये. येथे चौकार षटकारांची गरज आहे. मात्र आता धावा झाल्यात ते फक्त 19. हो फटका चांगला. स्टॅन अँड डिलिव्हर षटकार. 6 धावा. बॉल दे बॉल. गोलंदाज प्रफुल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्यात
25 धावा फक्त. 12 चेंडू 55. फटका चांगला होतोय. पॉइंटच्या मधून चेंडू जात असताना पहिल्या बॉलवरती चौकार. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. फिल्डर झेल खाली. गुड कॅच. एक धाव घेण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळत असताना नवीन बॅटर भूषण. 22. निर्णय पेंडिंग आहे. नाही आहे. पुल करण्याचा प्रयत्न. थोडासा बाउन्स. वाईट. यस. पुन्हा एकदा कडक्या जातोय. चेंडू पाठीमागे आलाय. तर एकच धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. नाही. एक या धावसंख्येवरती समाधान. यावेळेस बॉल हवेत आहे. षटकार. 6 धावा.
एज होती या ठिकाणी पाहा मिळतो आपल्याला. चेंडू गेला डॉट. षटक समाप्त झालंय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धाबा झाल्यात त्या 38. 6 चेंडू 42. चला फास्ट घ्या लवकर. आता 2 सामने खेळायचे आहेत. आउटसाइड ऑफ स्टंप. सचिन आल्यात शेवटचे षटक. चांगला असा बॉल. दोन्ही चेंडू डॉट. औपचारिकताच बाकी आहे या मॅच मध्ये. पाहिलं तर जे टार्गेट होतं 80 धावसंख्येचं पुन्हा एकदा डॉट. श्री समर्थ कृपा रसायनी संघाचे कॅप्टन यायचं आपण. श्री समर्थ कृपा रसायनी टॉससाठी. चला पुन्हा एकदा डॉट. चांगली अशी गोलंदाजी. कट केला जातोय त्याच्यावरती कस जाव. हो फुल टॉस 4. आणि सामना येतो जिंकलाय. अलिबागचे कॅप्टन यायचं आहे. अलिबाग संघाचं कॅप्टन RC बॉयज अलिबाग.